मी तुम्हाला भद्रावती नावाच्या राजाची मुलगी होती. भद्रावतीचा कसा विवाह झाला. तिला वाटू लागलं की आपलं कृष्ण भगवान इतके शूर आहेत, इतके पराक्रमी आहेत. द्वारकेचं राज्य कसलं मोठं आहे, कसली द्वारका नगरी सुंदर आहे. आणि आपली कन्या, कुणालाही वाटणार की आपली मुलगी राजालाच देवी, चांगल्याच घरी देव, गरीब असो श्रीमंत असो सगळ्यालाच आपली कन्या असणारी. कुठं देवी कन्या ही हे करत नाही. आणि ज्याच्या पदरामध्ये आहे त्याला किती तर भाग्य मोठं आहे. पण आजकाल बरेच जणांना मुली नको वाटतात. पण मुली इतक्या सुंदर आहेत, मुली इतक्या छान आहेत, काय करू शकत नाही, सर्वस्व करू शकते त्या. अशी भद्रावती नावाची सुंदर कन्या भद्रथ राजाची होती. आणि ती भद्रावती मग कृष्ण भगवंताला देवी असे विचार मनामध्ये आला. कृष्ण भगवंताला बोलवलं, विधीपूर्वक त्या ठिकाणी कृष्ण भगवंताचं लग्न केलं. आणि लग्न झाल्यानंतर सुंदर असं त्या ठिकाणी मग दान काय दिलं तरी घोडे, रथ, त्या ठिकाणी द्रव्ये, हिरे, रानमणी, मोती असे भरपूर असे त्या ठिकाणी देशील दिले. 4 दिवस सोहळा मोठा करून मग कृष्ण भगवंताला बोळानं पाठवलं. त्या ठिकाणी मग कृष्ण भगवंत द्वारकेला गेले. आणि मग तिथं गेल्यानंतर द्वारका नगरी तुटून थाटून त्या ठिकाणची होती. आणि भद्रावती सोबत असा विवाह झाल्यानंतर मग लक्ष्मणाचा असणार त्या ठिकाणी. लक्ष्मण एक राजा असणार आहे. आणि त्यानं पण रचलेला होता की लक्ष्मणा ही आपली कुणाला द्यायची. लक्ष्मण असणारा राजा होता. आणि लक्ष्मण ही आपली सुंदर अशी कन्या होती, रूपवान होती दिसायला. दिशूचे राजे तिला मागत होते, मागणी घालत होते, कुणाला देवी कुणाला देवी. मग त्या राजाचा एकच पण होता की असणारं जसं रामाने असणारं काय केलं होतं तर कोणतं धनुष्य उचलं सीतामातेला जसं असणारं वरलं होतं राम अवतारामध्ये, तशा प्रकारेच मत्स्य अवतार जसा द्रुपदीचा त्या ठिकाणी पांडवाने केलेला होता. आणि द्रुपद राजानं पण रचलेला होता की खाली वरी असणारं चक्र रचायचं, त्यावर मासा बसवायचा, गोल गोल फिरत राहील. आणि खाली पाण्यामध्ये बघून धनुष्यबाण मारायचा आणि डावा डोळा त्याचा उडवायचा, असं त्या ठिकाणचं पण रचलेलं होतं. आणि मग तसं शैलेत्र त्या ठिकाणी रचलेलं होतं. आणि लक्ष्मण राजानं त्या ठिकाणी मग शैली आलेला होता, कर्ण आलेला होता, त्या ठिकाणी द्रुपद राजाची त्या ठिकाणी आलेली होती. पुन्हा असणारा दुर्योधन होता, दुःशासन होता त्या ठिकाणचा, शिशुपाळ होता, वक्रदंत होता, पुन्हा अर्जुन होता, कर्ण होता. अशा प्रकारे राजे लोक त्या ठिकाणी लग्न सोहळा पाहण्यासाठी आणि बघण्यासाठी आलेले होते. पण धनुष्यबाण कुणाला उचलते का म्हणून कुणीही बघणार. धनुष्यबाण इतका जड होता की कुणालाच उचलला गेला. मग कुणी उचलण्याचा प्रयत्न करू लागला धनुष्यबाण. खाली बघतं तर ते धनुष्याला दुरी लावता येईना गेली. खाली बघायचं दुरी लावायची आणि धनुष्यबाण वरी उडवायचा. आणि डोळा गरगर गरगर फिरलेला माशा त्याचा डोळा उडवायचा. असं सगळ्याला वाईट वाटू लागला ताई. मग असं झालं की सभेमध्ये असणारी नवरी जी होती हातामध्ये माळ घेऊन उभीच राहिली लक्ष्मणा. कुणीही राजा उठला गेला की वेळेस कर्ण उठले आणि धनुष्यबाण उचलले. धनुष्याला दुरी लावली, खाली बघते वर बाण सोडायचं कळना गेलं. धनुष्यबाण खाली ठेवले, येऊन सभेमध्ये बसले. त्याच्यानंतर का अर्जुन उठले. अर्जुनाने काय केलं, धनुष्यबाण उठला, दुरी लावली, सगळं लावलं. आणि मग लगेचच असणारा खाली बघून वर बाण मारायला सुरुवात केल्याबरोबर तो तरी असणारा चुकला नाही. मग तेही असताना धनुष्यबाण ठेवलं, कुणीही उठना गेलं. राज्य लोक म्हणले असला कसला पण केलं, एकही उठला त्याच्या तयार. मग आता काय करावं. कृष्ण भगवंतानी मनामधले जाण लक्ष्मण असणारी कोणाकडे पाहू लागली तर कृष्णाकडे पाहू लागले. ह्यानंच उठावं, ह्यानीच असणारे हे पण पूर्ण करावं, याच्याशिवाय कोणीच करणार नाही. हा त्रिगुण नायक असणार आहे, हा सुंदर आहे, सुकुमार आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 गुणांच्या विशिष्ट कला सगळ्यात जाणणार आहे. आणि ह्याला माशाचा डोळा उडवण्यासाठी काय वेळ लागणार आहे. ह्याला सगळं धनुष्य असणार, धनुष्यबाण येतो, चक्र येतं, सगळे असणारे तिथं. सगळ्यामध्ये प्रागत असणारा हा आहे, हे नाही. माझं पाणी ग्रहण करत असणारं कृष्ण भगवानाशिवाय मी कुणालाही करून घेणार नाही, असं मनामध्ये प्रार्थना करू लागली लक्ष्मणा. आणि मग कृष्णानं मनामध्ये जाणलं, आनंद वाटला कृष्ण भगवंताला. आणि कृष्ण भगवंत आले ठिकाणी. आणि मग त्या ठिकाणचा बाण उचलला, धनुष्यबाण उचलला, धनुष्याला दोरी लावली. आणि पाणी होतं खाली, पाण्यामध्ये बघायचं आणि वरी बाण मारायचा. कृष्ण भगवंतानी तसंच केलं. खाली बघून धनुष्य उचलला, कुणालाही उचलत नव्हता कोणता धनुष्य. खूप असणारा हा पण अवघड होता, पण भगवंतासाठी काहीच नाही. अशा प्रकारचं कृष्ण भगवंतानी मग धनुष्याला बाण लावला.
आणि मग खाली पाहिलं आणि वर लगेच असणारा बाण सोडल्याबरोबर डावा डोळा माशाचा फिरला आणि मग सगळीकडे जे जे कार झाला की काय झालं तर कृष्ण भगवंताने असणारा पण पूर्ण केला, माशाचा डोळा उडवला आणि मग आनंद झाला त्या ठिकाणी. लक्ष्मणानं लगेच कृष्ण भगवंताला माळ घातली. कृष्ण भगवंताने लक्ष्मणा घेतली. त्यावेळेस सगळे राजे लोक उठले, युद्ध करू लागले सगळेजण. इतकी सुंदर असणारी होती, सगुण होती त्या ठिकाणचं. पाहून राजे सगळ्यांना हेवा वाटू लागला, आपल्याला मिळावी आपल्याला मिळावी. पण तशी मिळती कशी? सिंहाचा वाटा सिंहानंच घेतला पाहिजे, कोल्याला काही मिळत नसतो. तशा प्रकारे असणारी. मग इतकं राजाला आनंद वाटू लागला आणि मग 1,00,000 रथ दिले, 1,00,000 घोडे दिले, 1,00,000 हत्ती दिले, धन द्रव्य प्राप्त करून 4 दिवस सोहळा झाला लग्नाचा. इतकं सुंदर असं थाटामाटामध्ये लग्न केलं लक्ष्मण राजानं. आणि मग लक्ष्मणाची असणारी त्या ठिकाणी पाठवणी केली आणि मग द्वारकेला घेऊन कृष्ण भगवान लक्ष्मणा घेऊन आले. अशा प्रकारे 8 बायका असणाऱ्या कृष्ण भगवंताला झाल्या. ही तुम्हाला 8 बायकांची मी कथा सांगितलेली आहे. पहिली असलेली रुक्मिणी आहे, दुसरी असलेली जामवंती आहे, तिसरी असणारी सगुण सत्यभामा आहे. सुंदर रूपवान अशा पाहताच तर देव असणाऱ्या रंभा उर्वशी असल्या फिक्या त्या सुंदर असणाऱ्या यांच्या राण्या होत्या. मान दिसायला तेजस्वी असणाऱ्या, हसलं तर प्रकाश पडत होता दातांचा. सुंदर असे डोळे पाहण्यासाठी होते. आणि मग त्या ठिकाणी कानामध्ये कुंडल ते सुंदर असणाऱ्या होत्या. पुन्हा कालिंदी झाली, मित्रबंधा झाली, भद्रावती झाली, लक्ष्मणा झाली. अशा प्रकारच्या 8 पट राण्या आणि कृष्ण भगवंताला झाल्या. आणि 8 पट राण्या घेऊन कृष्ण भगवान आनंदानं त्या ठिकाणी द्वारकेचं राज्य करू लागले. आनंदानं राहत असताना पुढे अशीच कथा त्या ठिकाणची घडलेली आहे. 16 वर्षाची बायका आहेत कशा झाल्या ती उद्या तुम्हाला मी कथा सांगणार आहे.